श्री चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची। ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा। करुणा करुणा करा दयाळा तुमचा नूर लादलो पावन झालो चराचरी। करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। मी कळा कुसरी काहीच नेने मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका। एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी। विठ्ठल 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय। धर्मवीर संभाजी महाराज की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। हरी शिवभोळा चक्रवर्ती त्यांचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोधकाम। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी मौजे राजपिंपरी या गावामध्ये असणारी आपली मोरे वस्ती शिवभक्तीच्या असणाऱ्या परम पावन असणारा महापर्व काळ महाशिवरात्रीच्या निमित्ताने असणारी भोळ्या शंकराची सेवा। तास 2 तास 2.5 तास जे काय होईल तेवढं, कारण आज जेवढा जास्त जागर होईल तेवढा त्याचा विशेष लाभ असतो। म्हणून अगदी श्रद्धेने वेडी वाकडी जशी आणि भोळ्या शंकराच्या चरणी जशी सेवा अर्पण करण्याचा आपण प्रयत्न करू। मोठ्या प्रेमाने भजन करा। विठ्ठल शिवभोळा चक्रवर्ती त्यांचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोधकाम। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी निवडलेला अभंग श्री क्षेत्र पैठण निवासी आणि असणारे आपले सर्वांचे परिचित नाथ महाराजांचा असणारा सुप्रसिद्ध असा शिवभक्तीचा आणि भोळ्या शंकराचा महिमा वर्णन करणारा अभंग आहे। विठ्ठल विठ्ठल
शिवभोळा चक्रवर्ती, महादेवासारखा भोळा दुसरा अख्ख्या त्रिभुवनात दुसरं दैवत. त्यांना काय भाव आवडल, कुणाचा आवडल, काय साधना कुणाची आवडल हे सांगू शकत नाही. प्रक्रिया छोटी असो मोठी असो, कधी कधी अख्खं आयुष्य साधण्यात जातं तरी सुद्धा त्यांना ते प्राप्त होत. आणि कधी कधी अर्ध्या पाऊण तासात नव्हे 5 सेकंदाच्या क्रियेने सुद्धा ते प्रसन्न होतात. बरं का? काही प्रक्रिया जगामध्ये अशा आहेत महादेवाला प्रसन्न आणि प्रत्येक गोष्टीचे साक्षीदार ते आहेत. त्यांना अनेक नाव आहेत. हिरंबताता, जगद्गुरु, कर्माध्यक्षा, चैतन्य घना, अनेक नाव आहेत त्यांची. जसे विष्णू सहस्त्रनामामध्ये अनेक नाव आहेत भगवंताचे, तसे महादेवाचे सुद्धा खूप असणारे नाव आहेत. त्यापैकी तारक जर का असेल तर शिवनाम आहे. विठ्ठल विठ्ठल हो, कारण असणारं कलियुग आहे. कलियुगामध्ये त्या ठिकाणी कलियुग म्हणजे दोषाची खान आहे. खान इथं तुम्ही जिकडे जाताल तिकडे सर्वत्र तुम्हाला दोषच दिसतील. पण ह्या दोषामध्ये स्वतःला जर तुमचा उद्धार करायचा असेल तर ह्या जगाकडे दुर्लक्ष करा आणि आपली आपली सोडवण करून घ्या. पण सोडवण करण्यापूर्वी काहीतरी आधार असावा म्हणून नामाचा आधार सर्वश्रेष्ठ आहे. विठ्ठल हो, जसं महाप्रवाहामध्ये असणाऱ्या महापुरामध्ये अनेक लोक वाहत चालत अशी कल्पना करा. आणि एखाद्या मनुष्याला जर त्या ठिकाणी एखाद्या वृक्षाची जर फांदी सापडली किंवा मुळी सापडली तर त्यांनी ते मुळी सोडूच नाही. तसं प्रारब्ध गतीने आपल्याला असणारं त्या ठिकाणी नरदेह प्राप्त झालाय महाराज. कारण इतर असणाऱ्या योनीमध्ये जर तुम्हाला जर देह प्राप्त झाला तर त्यांनी भजन होईलच असं नाही. इतर मार्ग समजा बेडूक झालं तर भजन करता येत, कुत्र झालं तर भजन करता येत. अनेक त्या ठिकाणी कितीतरी प्रकारच्या योनी आहेत महाराज, त्याच्यामध्ये भजन होत. पूर्वी असं अपवादाने घडलेलं आहे. या भक्तीचे नावे चतुष्पदादी आगवे, जे वैकुंठीचे राणीवे योग्य केले. काही काय असणारे 4 पाय सुद्धा असणारे गजेंद्रासारखे मोक्षाला गेले. स्मरणामुळं पूर्वसंस्कारामुळे घडलंय त्यांना. पण आता मात्र तसं घडलंच असं नाही. पण मनुष्य देह मात्र असा सुंदर आहे महाराज, त्याच्यामध्ये विचार करण्याची क्षमता आहे. इतर प्राणी मात्रामध्ये विचार करण्याची क्षमता नाही. मग लोक रात्रंदिवस विचार करतात. कुणी प्रपंच मोठा करण्याचा प्रयत्न करतं, कुणी घर बांधण्याचा प्रयत्न करतं, कुणी दुसरा मजला करण्याचा, म्हणजे रात्रंदिवस विचार सुरूच आहे. पण हा असणारा बाह्य जगताचा विचार आहे महाराज. आपला जन्म ज्याच्यासाठी झालाय तो कशासाठी झालाय तर ईश्वराच्या प्राप्तीसाठी झालाय महाराज. आलं लक्षात? पहा, 4 खाणे आहेत. अंडज, स्वेदज, उद्बीज आणि जारज. अंडज म्हणजे अंड्यापासून निर्मिती होणारे सर्प, पक्षी वगैरे जे आहेत हे अंड्यातून निर्माण होतात. स्वेदज म्हणजे असणारे त्या ठिकाणी गोचीड, लिखा, वा, ह्या स्वेद म्हणजे घामापासून निर्माण होतात. ह्याची काय कुठे फॅक्टरी नाही म्हणजे फलटणच्या पलीकडे इकडे कुठे फॅक्टरी वगैरे आहे म्हणजे असं होऊ शकत. 1 महिना 2 महिने फक्त आंघोळ नाही का आपोआप वाव होत्या. आलं लक्षात? म्हणजे स्वेद म्हणजे घाम, घामापासून ज्याची उत्पत्ती, असे प्राणी म्हणजे ऊ, लिखू, गोचीड, स्वेद. मला सांगा तर त्या योनीत जर गेले तर भजन करता येईल का? नाही ना करू शकत. जारज म्हणजे कुत्र, मांजर. जारज मध्ये मनुष्य सुद्धा येतो. फक्त एकच अपवाद आणि असा असणारं शरीर आपल्याला आहे. बहुत सुकृते नरदेह लाधला, बहुत सुकृते नरदेह लाधला, बहुत सुकृते नरदेह लाधला, बहुत सुकृते नरदेह लाधला.
भक्ती विन गेला अधोगती अधोगती भक्ती विन गेला अधोगती अधोगती हरिमुखी गाता हरपली चिंता हरिमुखी गाता हरपली चिंता हरिमुखी गाता बोले चिंता हरिमुखी गाता बोले चिंता हो बहुत सुकृते नरदेह लाधला भक्ती विन गेला अधोगती नरदेह प्राप्त झालाय पण त्या नरदेहाला येऊन जर तुम्ही आत्मतत्वाचा शोध नाही घेतला आत्मज्ञानाची प्राप्ती करून नाही घेतली ईश्वराचं नाम चिंतन करून नाही घेतलं ईश्वराला जर आपलंसं करून नाही घेतलं तर मग मात्र आणि भक्ती जर नाही केली तर मग मात्र देह अधोगतीला जाण्याची शक्यता आहेच भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा 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 अभिमान नित्य नवा तया माझे अभिमान नित्य नवा तया माझे प्रेम सुख दे प्रेम सुख दे प्रेम सुख दे प्रेम सुख दे अभिमान नित्य नवा दया माझी अभिमान नित्य नवा दया माझी प्रेम सुख दे प्रेम सुख दे प्रेम सुख दे प्रेम सुख दे हो महाराज भक्तीशिवाय उद्धार होत नाही पण भक्तीला जोड असावं लागते प्रेमाची बरं का कारण जिथं भक्ती वाढते ना महाराज तिकडं दुसऱ्या बाजूला आपोआप अभिमान वाढत असतो आणि ज्याला भक्ती ही सुख देणारी असते आणि अभिमान मात्र तुमचा सुख हरण करणारी असते म्हणून एक ठिकाणी म्हणतात नको नको मान नको अभिमान सोडे मी तूपणा तोची सुखी लोक मी तूपणा द्वैत भेद अनेक अनेक प्रकारच्या चुकीच्या दिशेला लोक आणि जाऊ राहिलेले आहेत पहा. द्वैतामुळे भेदामुळे देव अंतरला जातोय लोक म्हणतात म्हणून आपण तिकडे जायचं नाही स्वतः विवेकाने विचार केला पाहिजे का बाबा द्वैत धरण्यामध्ये ईश्वराची प्राप्ती होऊ शकत नाही कारण भगवंत सगळ्यांचा आहे महाराज भगवंत काय निसते आपल्या एकट्याच आहे असं होऊ शकत कोणी असू द्या भक्ती गरिबाने करू श्रीमंताने करू मध्यमवर्गीयाने करू लहान बाळाने केली लहान मुलाने केली वयोवृद्ध माणसाने केली तरी भक्ती देवाला आवडते आलं लक्षात आणि जो भक्ती करेल काही जण भक्ती करतात आणि काही जणांची अनायासे भक्ती घडते जे अनुग्रहित असतात जे सद्गुरूला अनन्य भावाने शरण गेलेले असतात एखादी माता माऊली पतिव्रता असते ती अनन्य भावाने तिच्या पतीचं असणारं वाक्य ऐकतच राहते तिला अनायासे भक्ती घडतच असते तिला शास्त्र पुराण विधी वगैरे काही राहत नाही बरं का तिला तिच्या फक्त पतीचं वाक्य हेच असणारं अंतिम देवादिकाचं नव्हे हरिहरादिकाचं सुद्धा मत त्याला ओलांडू शकत नाही एखादा गुरु भक्त असला तर त्याला गुरुची भक्ती जसं गुरुनी सांगितलेल्या पद्धतीने वाटचाल करीतच राहावं मग मात्र त्याला कुठल्याही प्रकारचा दोष लागत नाही आता मग असे असणारे शिवलीलामृत मध्ये निघले महाराज किती सुंदर असणारा पहिलेच वर्षे महादेवाच्या स्थापनेचं आणि महाराज शिवलीलामृतचं मला वाटतं दुसरं पारायण आहे का नाही काल एक झालं आणि शिवरात्रीच्या निमित्ताने आज एक आणि आजचा असणारा पर्व काळ महाराज आज शिवरात्री दिवशी जर हरिकीर्तन शिवकीर्तन जर ऐकण्यात आलं तर महाराज अनंत जन्माच्या पापाचा रास होत असतो विठ्ठल विठ्ठल हो म्हणून एकदा प्रेमाने महादेवाच्या नावाचा आपल्याला जप करायचा शिवहर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो शिवहर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो
हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो पार्वती पते हर हर महादेव। आता ही जरी अवघड वाटलं तर सोपं म्हणा ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय सर्वांनी म्हणा शिवाय ओम नमः शिवाय नमः 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 शिवाय नमः शिवाय ओम 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 नमः शिवाय पार्वती पते हर हर महादेव। आज शिवकीर्तनाला जेवढं महत्व आहे तेवढंच नाम संकीर्तनालाही महत्व आहे बरं का। नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी वैष्णवांच्या सोबत जर तुम्ही नामाचा जप केला तर मग मात्र पापे अनंत कोडी गेली त्यांची विठ्ठल विठ्ठल हो अशा प्रकारे महाराज महादेवाचं नामस्मरण शिवभोळा चक्रवर्ती त्यांचे पाय माझे चित्ती नाथ महाराज म्हणतात अशा असणाऱ्या भोळ्या शंकराचे पाय माझ्या अंतकरणामध्ये अनादिकालापासून ज्यांची उपासना सर्व 33 कोटी देवता करतात ना त्या महादेवाचे असलेले पाय माझ्या अंतकरणामध्ये माझ्या सद्गुरूच्या रूपाने त्या ठिकाणी स्थित झालेले आहेत हे अभंगाच्या पहिल्या चरणात शिवभोळा चक्रवर्ती 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 शिवभोळा चक्रवर्ती
चक्रवर्ती शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे माझे चित्ती वाचे वैता शिवनामा वाचे वैता शिवनामा वाचे वैता शिवनामा वाचे वैता शिवनामा वाचे वळता शिवनाम वाचे वळता शिवनाम वाचे वळता शिवनाम वाचे वैता शिवनामा शिवभोळा चक्रवर्ती त्यांचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोधकाम. शिवभोळा चक्रवर्ती भोळा आहे महाराज, महादेवासारखा भोळ दैवत दुसरं नाही. किती भोळे माप नाही महाराज. एक असणारा छोटा बालक महाराज, 6 वर्षाचा बालक, फक्त चंद्रसेन नावाचा राजा उज्जैन नगरीमध्ये पूजा करीत असताना अचानक त्याचा एक असणारा मित्र होता, अगदी जिवलग मित्र मणिभद्र. त्याच्याकडे असा एक दिव्य परिसासारखा एक मणी होता महाराज. काहीतरी असा ईश्वराने त्याला तो, कारण हे पूर्व भाग्य असलं, पूर्व पुण्य असलं तर परीस चिंतामणी अशा गोष्टी त्यांना प्राप्त होतात. हे काही सर्वसामान्य व्यक्तीला भेटत नाही. काहीतरी पहिल्या जन्माचं पुण्य असलं तर. महाराज तो मित्र इतका चांगला होता त्याचा का त्यांनी तो त्या राजाला तो मणी दिला, चंद्रसेनाला. चांगल्या अंतकरणाचा मित्र भेटण्यासाठी सुद्धा पहिल्या जन्माचं पुण्य असावं लागतं. पतिव्रता सुंदर आणि आज्ञाधारक कुलवान स्त्री पत्नी म्हणून भेटायला हे नवऱ्याचं पहिल्या जन्माचं पुण्य असावं लागतं. नाही तर भांडे आपटून आपटून बेजार झाले. चला, सद्भक्त भगवत भक्त निर्व्यसनी मुलं पोटाला जन्माला यायला आई वडिलांचं पहिल्या जन्माचं पुण्य असावं लागतं. महाराज सर्वज्ञ गुरु लाभण्यासाठी, ज्यांना भूत भविष्य वर्तमानचं ज्ञान आहे, असे सद्गुरू लाभण्यासाठी शिष्याचं पहिल्या जन्माचं पुण्य असावं लागतं. वैराग्यवान, प्रज्ञावंत, विरक्त आणि दृढ निश्चयी शिष्य भेटण्यासाठी गुरुलाही पहिल्या जन्माचं पुण्य असावं. उदाहरणार्थ सांगतो, तुकोबरायांना स्वप्नात येऊन अनुग्रह दिला, याचा अर्थ ते संजीवन समाधीत असताना सुद्धा अनेक जणांना अनुग्रह करू शकत होते. परंतु त्या योग्यतेचा साधक न आल्यामुळं तुकोबरायांचा ती अवस्था होईपर्यंत बाबाजी सद्गुरू चैतन्य स्वामींनी वाट पाहिली. बरोबर आहे का नाही? ज्यावेळेस कर्माची साम्य दशा येते महाराज, पाप पुण्याची साम्य दशा आली का मनुष्य देह प्राप्त, पण कर्माची साम्य दशा आली का सद्गुरूची प्राप्ती होते. संतांची प्राप्ती होण्यासाठी कर्माची साम्य दशा यावं लागते, तशी अवस्था निर्माण व्हावं लागते. आणि अचानक अगदी त्या ठिकाणी महाराज असा तो पूर्व पुण्याचा तो मणिभद्र, त्याच्याजवळ तो असणारा दिव्य मणी होता, तो मण्याचा प्रभाव इतका विलक्षण होता महाराज. आता ह्या गोष्टी ऐकण्यासाठी महाविश्वास लागतो. सामान्य विश्वासामध्ये ह्या गोष्टी बसत. तुम्ही कशाचा मनी कशाचं काय परीस वगैरे काय नाही, सगळे भूलतापायत हे तसं नाही, असतात सर्व गोष्टी, पण त्या काय प्रत्येकाला प्राप्त होत. मग मात्र महाराज तो मणी त्याने त्याला दिला. मग त्या मण्याचं असं महत्व होतं का 8 प्रकारच्या कुठल्याही धातूला लागलं तर तो असणारा त्या मण्यामुळे ते सुवर्ण व्हायचं. सुवर्ण म्हणजे कळतं ना तुम्हाला? सुवर्ण हा ते सुवर्ण व्हायचं महाराज. मग असं करता करता चंद्रसेनाची इतकी संपत्ती वाढली, इतकी संपत्ती वाढली. आजूबाजूचे जे राजे होते त्यांच्या नगराच्या भोवती, त्यांच्या मात्र लागलं पोटात दुखायला. एखाद्याचं काय असणार त्या ठिकाणी, एखाद्याला 10-5 चाली म्हणता आल्या का दुसऱ्याला कसं काय नव्हतं.
एखादा आपल्या गावातून एखादा नवीन तरुण पिढीत जर कुणी कीर्तनकार वगैरे होऊन दिलं पाहिजे. आपलं मूल सुद्धा एखाद्या शिबिरामध्ये इकडं तिकडं त्या ठिकाणी काहीतरी पाया परमार्थाचा जर पाया असेल महाराज, तर तो असणारा वाम मार्गाला ते लेकरू जाऊ शकत नाही. आणि तुमच्या राजपिंपरी सारखं गाव तर म्हणजे परमार्थामध्ये मी अजूनपर्यंत कुठं पाहिलेलं. कारण सद्गुरू असणारे भाऊसाहेब महाराज जोशी महाराज ब्रह्मकुळात असून आपल्याला जेवढं होत नाही आपल्यापेक्षा 10 पटीने तत्वनिष्ठता आहे त्यांच्याजवळ. सामान्य गोष्ट नाही. कुठली वारी अशी नाही का ते पायी पायी करीत नाहीत. ही काही लांडी लटकी स्तुती नाही, सत्यता आहे. आणि खऱ्या गोष्टीचं जर तुम्ही त्या ठिकाणी भगवत भक्ताची स्तुती केलीच पाहिजे. आणि जर नाही केली तर काय होतं महाराज, भक्ताची जर स्तुती नाही केली तर काय होत असं. तेने वाचा पंगू झाली, तेने वाचा पंगू झाली, हरी भक्तासी तुती नाय केली, तेने वाचा पंगू झाली. जनार्दनी कृपाला धली गा, मुका झालो वाचा गेली, मुका झालो वाचा गेली, झालो वाचा गेली, मुका झालो वाचा गेली. हो, हरिभक्ताची स्तुती नाही केली तर वाचा पंगू होत असते. भगवत भक्त हरिभक्त साधू संत यांची निंदा कधीच 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 करू नये. करता आली तर स्तुतीच करायची. कारण आजकाल कलियुग आहे महाराज, प्रत्येक गोष्ट खोटी करता येते. तुम्हाला माहित नसेल, प्रत्येक गोष्ट मिमिक्री करता येते. तुमचा आवाज काढता येतो, डुप्लिकेट आवाज जोडता येतो, तुमचा व्हिडिओ एडिट करता येतो, ऑडिओ एडिट करता, प्रत्येक गोष्ट. कारण कलियुग आहे. माया म्हणजे खोटी. सगळं त्या ठिकाणी खोटं बोलवून तुमचं सगळं हे करू शकतात. पण आपण मात्र ईश्वरावर भरवसा ठेवून नामचिंतन करीतच राहिलं पाहिजे. आणि अशा असणाऱ्या महाराज सद्गुरू भाऊसाहेब महाराज जोशी आपल्याला अनंत कोटी पुण्याने त्या ठिकाणी लाभले. कारण संत काही सगळे असे कपडे घातले आमच्यासारखे म्हणजे हे साधू होते तर असं होत. वरी भगवा झाला नावे अंतरी वश्य केला कामे, तया म्हणे नाही साधू जगे विटंबना बाधू. अहो, प्रपंचात राहून सुद्धा मोठमोठाले साधू आहेत असं काय. आपले असणारे अंकुशदादा पानखडे हे बी काही सामान्य नामनिष्ठ महात्मे आहेत महाराज. सामान्य नाही, घरदार सगळं प्रपंच. आणि एवढं काय असतं तुम्हाला सांगा, वृत्ती एकदा तुमचं आणि आमचं जीवन सारखंच असतं, काही बदल नाही. परंतु साधूचं जीवन कसं असतं का, जसं एखादी भाकरी तव्यावर टाकल्यानंतर त्याला योग्य दिशेने जर उलटली तर ती चांगली पचते. ती जर असणारी आग्नीला लावली तर ती पापुडा सोडते. आणि एकदा पापुडा सोडला का तिच्यामध्ये जो खरपूसपणा निर्माण होतो परत तो पापुडा त्याला चिटकत. तसे साधू संत जरी काही संत प्रपंचात दिसले, वावरत असले, तरी प्रपंच त्यांना लिप्त होत नाही. जसं कमळाचं फुल असतं पाण्यातच वाढतं, पण त्या कमळाच्या पानाला पाण्याचा स्पर्श होऊ शकत नाही. तसं साधूच्या संगतीमध्ये तुमचं असणारं गाव आहे महाराज, हे काही सामान्य गोष्ट नव्हे. विठ्ठल विठ्ठल हो. अहो, काही गाव असे पाहिले महाराज का तिथं निस्तं असणार त्या ठिकाणी संस्कार नसल्यामुळं गावाच्या गाव बरबाद झाले. फक्त चुकीची संगत, व्यसनाधीनता, जुगार आणि नाना प्रकारचे व्यसन जे आपण तोंडाने सांगू सुद्धा शकत अशा असणार. त्याच्यापेक्षा महाराज इथंच असणार. म्हणून अशा ठिकाणी जिथं भक्ती पिकते ना महाराज. तुम्हाला एक कथा सांगतो महाराज. आता ती कथा तुम्हाला थोड्या वेळाने सांगतो. आता पहिले हनुमंतरायची कथा सांगतो. विठ्ठल विठ्ठल हो, कारण हनुमंतराय सुद्धा महादेवाचाच अवतार आहे. आणि त्या ठिकाणी भगवंत म्हणतात, शिवजी म्हणतात, तेही प्राणा परवते आवडते मज निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसिती. भगवंत अर्जुनाला उपदेश करताना सांगतात, तेही प्राणा परवते आवडते मज निरुते. निरुते म्हणजे ते कुठल्याही पद्धतीने मला रुतत
नाहीत. मग ते कुठल्याही कुळातले असो, कुठल्याही जातीचे असो, त्यांचं वय छोटं असो, मध्यम असो, वयस्कर असो, त्यांना घरी खायला भाकऱ्या असो किंवा नसो, त्यांनी आंघोळ केलेल्या असो किंवा नसो, अनेक प्रकारच्या त्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या प्रकारचे जरी संत असले तर ते मला अगदी इतके प्रिय आहेत का ते कुठल्याच पद्धतीने ते रुतत नाहीत. निवृत्ती रुततात कोण? जे कर्मठ आहेत, जे अहंकार धरतात, जे तत्वनिष्ठ. एखादी गोष्ट अशी म्हणली त्या ठिकाणी आम्हाला अशीच पाहिजे, मग देव मग तेवढी अॅक्युरेसी पाहत, तेवढं करेक्ट असलं तर देव पाहत. मोठे यज्ञ यागाधिक लोक करतात महाराज, मोठमोठाले यज्ञ करतात देवाच्या प्राप्तीसाठी, पण देव निस्ता बघत राहतो. आणि त्यांच्याच असणाऱ्या प्रिय भक्त गवळणी देवाला महाराज तोंडावर शिव्या द्यायच्या, शिव्या तरी सुद्धा भगवंत त्यांच्याकडे बघून हसायचे. त्यांना आनंद यायचा त्या शिव्यातून. का तर त्या रुतत नव्हत्या. तेही प्राणा परवते आवडते मज निवृत्ते, जे भक्त चरित्रा ते प्रशंसिते. विठ्ठल विठ्ठल हो महाराज. हनुमंतराय सीता मातेच्या शोधामध्ये आणि असणाऱ्या त्या ठिकाणी लंकेमध्ये गेल्यानंतर त्यांनी विचार केला. विचार काय केला? आपण जर म्हणले राक्षसाचं रूप धारण करून गेलो तर म्हणले त्या ठिकाणी आपल्याला ते विटंबना करतील, आपल्याला नाना प्रकारच्या चुकीच्या गोष्टी खायला लावतील. विचार केला. परत म्हणले वानर रूपात गेलो तर म्हणले आपला छळ करतील नाना प्रकारे म्हणले त्या ठिकाणी. मग त्यांनी सूक्ष्म रूप धारण केलं. इतकं सूक्ष्म रूप धारण केलं महाराज तर मुंगीच्या डोळ्यामध्ये सुद्धा खुपणार नाही इतकं सूक्ष्म रूप धारण केलं. काय प्रमाण आहे का त्या गोष्टीला? आहे प्रमाण. सूक्ष्म रूप धरी सिंह दिखावा, बिकट रूप धरी लंक जरावा, भीम रूप धरी असुर सहारे, रामचंद्र जी के काज सवारे. प्रभू रामचंद्रांच्या कार्यासाठी लंकेमध्ये प्रवेश केला. सूक्ष्म रूपाने अगदी सर्व ठिकाणी त्यांनी लंका पाहायला सुरुवात केली. असणारा त्या ठिकाणी महाराज रावणाचा मुलगा आणि एक सुनबाई त्या ठिकाणी संध्याकाळच्या वेळेस अगदी पडल्या पडल्या गप्पा मारित होते. त्यांना वाटलं ही सीता तर नव्हे, आणि सीता जर असेल तर म्हणले त्या ठिकाणी आता ह्या दोघांच्या डोक्यामध्ये मी दगड घालतो आणि यांचा नाश करू, असा हनुमंताने विचार केला. पण कुठलं कार्य करण्याच्या अगोदर विचार करावा. परत म्हणले आपण यांची खात्री तर करू. मग खात्री केल्यानंतर पाहिलं तर ती बिचारी बोलत होती आणि हनुमंतराय ऐकत होते. ती म्हणत होती तुमच्या वडिलांनी म्हणजे रावणाने ती असणारी सीता जिचा काहीच अपराध नसताना या ठिकाणी आणून ठेवली. मला असं वाटतं का आता ह्या असणाऱ्या लंकेचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही असं तिथे. मग म्हणली सीता नक्की इथंच आहे? शोध लागला ना. ज्या अर्थी ती असं म्हणते त्या अर्थी सीतेचा शोध लागला. म्हणले कुठंतरी इथंच आहे. मग तिथून हनुमंतराय निघून गेले. निघून पुढे गेल्यानंतर महाराज दुसरं दालन भव्य मोठं त्या ठिकाणी कुंभकर्णाचं लागलं. हे पर्वतावानी शरीर महाराज कुंभकर्ण ज्या टायमाला जन्माला आला का, आता जिथं ते असणाऱ्या कुंभकर्णाच्या आळीला गेले, आता 6 महिन्यापूर्वी का तरी त्यांनी डेटॉल साबण लावून आंघोळ केलेली असेल. मग त्याच्यावर झोपलेला त्या टायमाला तो जन्माला आला. त्या टायमाला त्या बिचाऱ्याने 30,000 बाया गिळल्या बाया. असा तो सुंदर गुणी मुलगा तो कुंभकर्ण 6 महिन्यापूर्वी झोपलेला होता. अथांग त्याचं शरीर महाराज शिड्या लावून लोक वर येंगले त्याला जागा करायसाठी. ढोल नगारे वाजत होते नाना प्रकारचे. त्या ठिकाणी कानाजवळ जाऊन पिपाण्या वाजवल्या, मोठमोठ्याल्या त्या ठिकाणी सरगम गायले. शिव काय उठायला तयार महाराज. असं केलं का असणार. त्या ठिकाणी एक जण गेला, त्याच्या म्हणले मिशा याच्या म्हणले दाढी मिशा करू, माझ्याकडे नका करू बर का. दाढी मिशा करू म्हणले. ते कात्रीन असं त्यांनी जोरात फुसकारा वाढला तर ते वाटीन वाजताना सगळं आत गडी तास 2 तास इकडं तिकडं फिरून पाहतोय. म्हणले मग आतून 2-4 जण आले. अरे म्हणले मग हे वाटीन वाजताना कुठं दिसला का? अरे बेटे म्हणले आमचे कुत्रे म्हणले घोडे गाढवं हत्ती आतमध्ये गुतलेत. म्हणलं तो या वाटी वाजतानाचा काय मेळ लागायचा. अद्भुत रस आहे हा. हास्य रस आहे. 9 प्रकारचे रस आहेत. लक्ष का नवरसे भरवी सागरू, करवे उचित रत्नांचे आगारू, भावार्थाचे गिरीवरू निफजेवी माये. विठ्ठल विठ्ठल हो. आणि मग मात्र
महाराज त्या असणाऱ्या त्यांनी जसा दुसरा सुस्कारा सोडला ते सगळे हाती घोडे नाका वाटून बाहेर येऊन पडले आणि त्यांनी त्या असणाऱ्या महाराज नुसतं एक अंग असं एका बाजूला त्यांनी अंग कलावलं. आता कधी झोपलेला होता बिचारा, कशाचे अंग वळून कशा त्या घोराट वासाने हनुमंतराय कदरले. अरे 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 म्हणजे इथं काय थांबलेत राम. याचा दुसरा अर्थ असा असतो महाराज, जो अतिनिद्रेच्या अधीन जातो तिथं राम नाही. जो असणारा त्या ठिकाणी स्वच्छते विरहित राहतो, स्नान संध्याकाळी करीत नाही, तिथं सुद्धा राम नाही. जो अत्यंत आळशी आहे, जन्माला येऊन नुसता खातो आणि झोपतो, त्याला सुद्धा काय अर्थ, तिथं सुद्धा राम नाही. शिवरात्र हे महाराज निरंकार शिवरात्र धरणारी मंडळी माझ्याकडनं का आता मला निरंकार निरंकार शब्द लागू होत. आणि खरोखर तुम्हाला सांगतो, शिवरात्र महाराज अन्न खाऊच नाही शिवरात्री दिवशी. आलं लक्षात. आता हे भगवत भक्ताला खाऊ घालते दुपारी. मी तरी किती खातोय दुपारी, उगा 2-3 तास म्हणा, आता 2-2.5 खाल्ले. कशाचं काय घास नाही. आता तुम्हाला म्हणतो आता कीर्तन सुटूस तर काय, हा काहीच नाही. आणि काही आशा नाही आपल्याला. 4-5 दिवसभरात झाल्या, थोडा एवढा शाबू खाल्लाय. ते काय म्हणतात त्याला, ते ओली काय, ओली खजूर. ते 5-25 आपल्या बसल्या बसल्या हाणल्यात तेवढ्या. टरबुजाची एक एवढी फोड. आणि काय ह्या दिवसात आता उन्हाताना कुठं जातही सांगा बरं. पोटा लावलं, पाणी प्याला आधार म्हणून खाल्लं. विठ्ठल विठ्ठल हो, विनोदाचा भाग सोडून द्या. गाढवानी चारा पण शिवरात्र. आणि तसा असणारा महाराज असो, झोप येऊ नये म्हणून काहीतरी तुम्हाला चुटका सांगितलं पाहिजे. कारण शिवरात्री दिवशी जागरण फार महत्वाचं आहे महाराज. आणि त्या ठिकाणी असणारे हनुमंतराया पुढे गेले, तिथून निघून गेले महाराज. निघून गेल्यानंतर पुढं त्यांना असणारं सुंदर तुळशी वृंदावन दिसलं. अख्ख्या लंकेमध्ये एकच वृंदावन. कुणाच्या दारात असन सांगा बरं. विभीषण, भक्तराज विभीषण महाराज, त्या विभीषणाच्या दारामध्ये तुळशी वृंदावन. आणि सुंदर सडा टाकलेला आहे, रांगोळ्या काढलेल्या, जय श्रीराम नावाचा जप केलेला आहे. आणि घरात त्यांनी डुकून पाहिलं. सूक्ष्म रूपाने पाहतात हनुमंतराया. आता विभीषणाने हनुमंताला अजून पाहिलेलं नाही. आणि जसं विभीषणाने पाहिलं, विभीषणाचं स्वरूप पाहिलं का त्या ठिकाणी राम नामामध्ये ते अगदी मग्न झाले होते महाराज. कसा जप करायचे विभीषण महाराज. हरी श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. बोला राम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम राम. सर्वांनी नामस्मरण करायचे, कारण ह्या राम नामाचा जप स्वतः शंभू महादेव करतात. श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. रघुपति राघव राजा राम, रघुपति राघव राजा राम. पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम. श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवन सूत हनुमान महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव. श्री राम नामाचा जप असणारे विभीषण महाराज अत्य आनंदाने करीत होते. उल्हासयुक्त अंतकरणे नाम जप करीत होते महाराज. नाम जप करता करता नुसतं नाम घेत नव्हते महाराज. त्यांच्या अगदी त्या ठिकाणी सर्व वृत्ती अगदी शांत झालेल्या होत्या महाराज.
चिंतनयुक्त नामस्मरण करायचे. चिंतनयुक्त म्हणजे रामाचं स्वरूप आठवायचे, रामायण वाचायचे आणि त्याचं चिंतन करायचे आणि नामस्मरण करायचे. आलं सामान्य गोष्ट नाही महाराज. इथे आपले असणारे जिजा, असणाऱ्या मावशी, महाराज अखंड या ठिकाणी नामस्मरण चालतंय, हरिपाठ चालतोय, पाठक आकडा चालतोय, रात्री भजन झाल्याशिवाय झोपत नाहीत. नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. जरी क्षेत्र हे लहान असत दिसत असलं तरी साक्षात शंभूने या ठिकाणी वास्तव्य केलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल हो महाराज. त्या विभीषणाची अशी स्थिती पाहिल्यानंतर हनुमंतराया गडबडा लोळू लागले महाराज. नुसतं लोळू नाही लागले, विभीषणाच्या चरणाची धूळ हनुमंतरायाने गुप्त रूपाने आपल्या मस्तकाला लावली. एवढा अधिकारी राम नाम घेणाऱ्याचा. आले लक्षात? भक्ती विजय मध्ये एकत आहे, पदरचं काही सांगणार नाही. महाराज एवढा अधिकार जर भगवत भक्ताचा असेल तर राम नामाचं काय महत्व असेल. ते राम नाम महादेव स्वतः त्या ठिकाणी त्या नामाचा जप करतात. भजन करी महादेव राम जपे सदा शिव. विठ्ठल विठ्ठल हो महाराज. आणि असणाऱ्या त्या महादेवाचा जे राम नामाचा जप करतात त्या महादेव. आणि महाराज एवढंच नव्हे, मग हनुमंतराय त्यांची स्थिती पाहिल्यानंतर विभीषणाची हनुमंतरायाने संकल्प केला का ह्या रावणाचा काटा काढल्यानंतर ह्या विभीषणाला हे पूर्ण लंका दान देण्यासाठी मी आणि प्रभू रामचंद्रांना विनंती करणार आहे. पहिला संकल्प कोणी केला? हनुमंतरायाने केला. लंका घेण्याचा विभीषणाचा मानस नव्हता. तो काय अंतकरणामध्ये लोभी नव्हता महाराज. त्यांनी भावाशी वैर पत्करून त्यांनी रामनामाचा असणारा उद्घोष करायचा महाराज. पण हनुमंतरायाला त्यांची असणारी ती स्थिती पाहिल्यानंतर म्हणजे सांगण्यात तात्पर्य असं असतं, आपण जरी भक्ती करीत असतो तरी असं समजायचं नाही का ईश्वर आपल्याकडे काहीच लक्ष देत नाही. साधू संत सिद्ध महात्मे देव ईश्वर हनुमंतराय आपल्याला गुप्त रूपाने पाहत असतात. आपली आराधना जर त्यांना आवडली तर आपल्याविषयी काय त्यांना प्रगती करायची, आपलं जीवन कुठल्या पदावर नेऊन ठेवायचं हे सगळं त्यांच्या हातात असतं. आणि तशा पद्धतीने भक्ती केली पाहिजे महाराज. भक्ती केली पाहिजे. मनुष्य जन्माला आल्यानंतर मग काहींना अनायाशी भक्ती घडती. त्यांचा इच्छा नसते भक्ती करण्याची, पण अनायाशी भक्ती घडते. अनायाशी एखाद्याला तप घडतं. एखादं उदाहरण चालू घडीला आहे का कोणी? अनायाशी ज्याला भक्ती घडली, तप घडले असा एखादा मनुष्य आहे का? पाहिलाय का तुम्ही कधी? हा नाही. जरांगे पाटील 17 दिवस बिगर अन्न पाण्याचा राहिला तो मनुष्य महाराज समाजासाठी. मी कधी जातीभेद करीत आध्यात्मिक अँगलनी सांगतो तुम्हाला. प्रत्येक गोष्टीला अनेक अँगल असतात, पण हा आध्यात्मिक अँगल. अनायासे ज्याला 17 दिवस उपवास घडला, निरंकार घडला, माझ्यासारखा नाही घडला. हा त्या 17 दिवसात महाराज कधीतरी शिवरात्र आली असेल का नाही? महिन्याला शिवरात्र येते. प्रदोष आला असेल का नसेल? सोमवार आले का नाही? मंगळवार, एकादशी, पौर्णिमा. मग एवढ्यातून मला सांगा असं जेणेकरून महादेवाला तुमच्यावर दृष्टी पडेल असा एखादा जर उपवास घडला 17 दिवसात घडला का नाही घडला? नक्की घडला महाराज. त्याचा परिणाम महानिधी त्यांना प्रगट झाली. आज जगाच्या पाठीवर एवढा समाज त्या व्यक्तीच्या माग काय आहे तर त्याचं तप आहे. तपे विन दैवत दिदल्या विन प्राप्त, गुजे विन ही तर कोण सांग. अनायासे तप घडलं बरं का. हा ही आध्यात्मिक बाजू आहे. बाकीचा विषय आपल्याला बोलायचा नाही. सांगण्यात तात्पर्य असतं किंवा जो मनुष्य स्वतःच्या स्वार्थाविरहित जगासाठी एवढं झटतोय. मला सांगा मराठ्यांचे महाराष्ट्रावर एवढे उपकार आहेत, उपकार बर का. आज मला सांगा बॉर्डरवर मिलिटरीमध्ये महाराष्ट्रातून सगळ्यात जास्त समाज असेल तर मराठ्याचा. विठ्ठल 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 विठ्ठल. हो मराठा
मराठा इन्फंट्री नावाचे असणारे त्यांचे स्पेशल डिपार्टमेंट वेगळंच असो, त्यांच्या जीवावर आज आपण सुरक्षित आहोत. पण ह्या गोष्टींना महाराज कुणी मनावर घ्यायला तयार नाही. याचं कारण आहे, अनेक कारण असतात महाराज. कधी कधी असे तुका म्हणे येथे न चले तातडी आणि प्राप्त काळ घडी. कधी कधी ईश्वराच्या इच्छेशिवाय काही बदल होऊ शकत नाहीत. म्हणून असे जे निर्लोभी लोक आहेत ना महाराज, ईश्वराचा अवतार असतात, ईश्वराचा अंश असतो आणि त्यांच्या असणाऱ्या कार्याला कधी ना कधी सफलता येऊ ही असणारी आपली सुद्धा सद्भावना असली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल हो असो. चला महाराज पुढं आपल्याला अभंगाकडे वळायचंय. आणि मग तो संकल्प केला हनुमंतरायाने. नंतर पुढे चालून प्रभू रामचंद्रांना त्यांचा तो संकल्प खरा करावा लागला. विभीषणाला लंका द्यावा लागली. आणि त्याच असणाऱ्या प्रभू रामचंद्रांचं भजन भगवान शिवशंकर करीत होते. त्या शिवशंकराची आराधना तो चंद्रसेन करीत होता उज्जैन मध्ये. आणि महाराज महादेव किती भोळे, त्याचं उदाहरण तुम्हाला सांगता आणि बाकीच्यांनी सगळ्यांनी त्याच्यावर आक्रमण केलं का, तर तो म्हणे आम्हाला दे. कुठलीही दिव्य वस्तू जर तुमच्याकडे असेल, महादेव हरी महादेव हरी महादेव हरे महादेव हरे महादेव हरे महादेव हरे. ऐसा गुरु भारी नाही कोठे, ऐसा गुरु भारी नाही कोठे. गंगेवरी केले उपकार केले, गंगेवरी केले उपकार केले. ऐसा गुरु भारी नाही कोठे, ऐसा गुरु भारी नाही कोठे. गंगेवरी केले उपकार केले, गंगेवरी केले उपकार रे. शंख वाजविले 3 वेळा, शंख वाजविले 3 वेळा. गंगेवरी गेले उपकार केले, गंगेवरी गेले उपकार केले. महाराज महादेव हरी महादेव हरी ऐसे गुरु भारी नाही कुठे. महाराज अनेक असणारे अभंग आहेत, अनेक महादेवाचे अनेक अभंग आहेत महाराज. इतके उपकारी, इतके परोपकारी, इतके परोपकारी त्याचं माप नाही. आणि त्या असणाऱ्या महादेवाची उपासना तो असणारा कोण करीत होता, चंद्रसेन नावाचा राजा. त्याने काय केलं महाराज, एवढं त्याच्यावर आक्रमण करून सुद्धा त्यांनी निश्चय केला, आता काही जरी झालं तरी आपण पूजा आधीमध्ये सोडून उठायचं नाही. आणि मग प्रधानाला सांगितलं, जाऊन तुम्ही तेवढं त्या ठिकाणी त्यांना पहा, शत्रूचा असणारा त्यांना प्रतिकार करा, तोपर्यंत मी माझ्या पूजा केल्याशिवाय मी उठणार नाही. पूजा करताना महाराज अनेक लोक येऊन पाहायचे, गायी वगैरे सांभाळणारे जे लोक होते गोरक्षक, ते येऊन पाहायचे. राजा काय उठायला तयार नाही. तिथे एक असणारी विधवा स्त्री आली, एक विधवा महिला आली. तिच्या कडेला एक लहान 6 वर्षाचा मुलगा होता. ती आली, तिने ती असणारी पूजा पाहिली. त्या मुलाने ती पूजा पाहिली. पाहिल्याच्या नंतर ती आपल्या घरी गेली आणि त्या मुलाला खाली ठेवलं. आणि ती स्वयंपाकासाठी घरामध्ये, आणि छोटी गरीब होती परिस्थिती, छोटं छप्पर होतं, त्या छपरामध्ये गेली. खाली असणारी ताडपत्री टाकली, आपली चटई टाकली आणि त्याच्यावर स्वयंपाक वगैरे केला. तेवढ्यात त्या मुलाने ती जी पूजा करताना पाहिली होती का, आता लहान मुलांचं काय असं, जे पाहिलं ते करायचं. आता राजा काय करीत होता, त्या दह्या दुधाने अभिषेक घालायचा महादेवाला. दही वतायचा, दूध वतायचा, बेलपत्र व्हायचा, फुलं व्हायचा, भस्म लावायचा, स्वतःच्या कपडा लावायचा, महादेव लावायचा, त्या ठिकाणी ओम नमः शिवाय नावाचा जप करायचा. आणि पद्मासन घालून ध्यान करू लागला. धूप दीप नैवेद्य सगळं अर्पण केलं महादेवाला त्या ठिकाणी. आणि ते त्या लेकरांनी पाहिलं. घरामध्ये गेल्यानंतर त्यांनी पडक्या घरामध्ये गेला. त्याने दगडाव दगड रचले, छोटंसं घर बांधलं. त्या घरामध्ये म्हणजे मंदिर तयार केलं, 4ही बाजूने दरवाजे केले, मध्ये एक दगड मांडला, त्याच्यावर एक शिवलिंग मांडलं, कल्पनेचं दगडाचं.
खेळ त्याचा खेळ. आणि मग मात्र महाराज त्याने जसं राजाने केलं होतं तसंच. मग तो काय करा, त्याच्याकडे बेल नव्हता, दही दूध तूप काहीच नव्हतं त्याच्याकडे महाराज. सामग्री काय नव्हतं, तो माती टाकायचा, माती ओम नमः शिवाय म्हणायचा आणि बेल म्हणून माती व्हायचा. ओम नमः शिवाय म्हणायचा आणि त्या ठिकाणी बेल म्हणून माती टाकायचा, दही दूध म्हणून खडे टाकायचा, मुरुम टाकायचा, काही हाताला सापडेल ते टाकायचा. असं करता करता तो भक्तीमध्ये तल्लीन होऊन गेला. देवाचं त्याचा भाव देवाशी एकरूप झाला आणि इतका तल्लीन झाला का मग मात्र त्याला ते भानच राहिलं नाही. त्याची आई आली, अरे बाळा बास कर चल म्हणले, त्या ठिकाणी असणार आपण सगळं जेवून घे. शेवटी तिने काय केलं, ते असणार ते छोटं बांधलेलं मंदिर पाडून टाकलं आणि त्याला 2-3 असणाऱ्या वेड्यावाकडे मर मेल्या वगैरे अशा काहीतरी वेड्यावाकडे शिव्या दिल्या आणि तिथं त्याला उचलून एकटा आपटला. म्हणजे आता आईचं किती काय असतंय राग. आणि घरात जाऊन रागाच्या भरामध्ये घरात गेली, जेवण केलं आणि ते असणारे चटईवर झोपी गेले महाराज. इकडं मात्र ते बाळ रडू लागलं, इतकं रडू लागलं का साक्षात तिथं महादेव प्रगट झाले. पार्वतीपते हर हर महादेव. स्वयंभू महादेव त्या ठिकाणी प्रगट झाले महाराज. महादेवाने सुंदर त्याचं असणारं पडलेलं मंदिर आहे ना, रत्नमय सुवर्ण खचित करून दिलं. आणि त्यांचा जो पडकी असणारी कोपी होती ना, झोपडी, तो असणारा मोठा वाडा करून दिला निष्ठा संकल्प शक्तीने. आलं लक्षात. आणि ती जी बिचारी ताडपत्रीवर चटईवर झोपली होती, मस्त सुंदर अगदी त्या ठिकाणी एका पलंगावर, आणि दिव्य स्वरूप तिला प्राप्त झालेलं होतं. कुठल्याही वस्तूचं घरामध्ये कमी नव्हतं. आणि त्या मंदिरामध्ये ज्या ज्या वस्तू दिव्य स्वर्गात त्रिभुवनात भेटणार नाहीत अशा वस्तू त्या ठिकाणी त्याला अभिषेकाला महादेवाने स्वतः तयार करून ठेवलं. बाळा, तू अभिषेकासाठी जर माझं जर चिंतन करीत असेल, हो की तुला जे लागल ते घे, आता मात्र पोटभर तू माझा असणारा अभिषेक कर. आणि मग मात्र ते लहान 6 वर्षाचं बाळ अगदी आनंदाने त्या ठिकाणी नाचू लागलं महाराज, भजन करू लागलं. शिवहर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो. शिवहर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो. शिवहर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो. शिवहर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो. शिवहर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो. शिवहर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो. शिवहर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो. शिवहर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो. शिवहर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो. पार्वती पते हर हर महादेव. नामाचा जप करू लागलं महाराज. ते लहान बालक आनंदाने नाचू लागलं. हाना ते असणारं भजन ऐकून महादेव प्रसन्न झाले. म्हणले, बाळा, अरे लाख वर्ष तप करते रे माझ्या प्राप्तीसाठी, तुला 1 तासामध्ये मी भेटतो. आहे का नाही शिव भोळा? महादेव भोळा आहे का नाही? स्वयंपाक होऊस तर त्याला प्राप्त झाली. काय लागतंय देवाला? काही लागत नाही. लहान लेकरासारखी वृत्ती लागते. कर्मठता काय त्याच्याकडे? सामुग्रिक आहे, पैसा आहे का, अडकाय काय सांगा, फक्त भाव आहे. आणि माणसाला देव अंतरतो कशामुळं? तर वृत्तीमुळं. कारण त्याच्या अंतःकरणात षडविकार असतात: काम, क्रोध, मोह, मद, मत्सर, अहंकार, दंभ. दंभ म्हणजे काय? माझ्यासारखा कोणीच नाही. देव म्हणतो याला डिसमिस कर. एखादा अहंकार, याची अरे म्हणले याची काय आपल्या पुढे लायकी झाला अहंकार, म्हणजे देव म्हणतो हा डिसमिस झाला. अनेक प्रकारचे तुम्हाला सांगतो व्याधी विकार तुम्हाला सांगतो. एवढंच नाही, प्रतारणा, स्पर्धा, ईर्ष्या, एकमेकाशी तिरस्कार, वैर, द्वेष, मत्सर, ह्याच्यामध्ये किती जनता अडकली विचार केलाय का तुम्ही?
आणि भगवंत मात्र ज एक नाम हरी द्वैत नाम दुरी अद्वैत कुसरी विरळा जाणे अद्वैत कोसळे विरळा जाणे अद्वैत कोसळे एक नाम हरी द्वैत नाम दुरी अद्वैत कोसळे विरळा जाणे एक नाम हरी द्वैत नाम दुरी अद्वैत कोसळे विरळा जाणे हरि मुखे माना 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 पुण्याची गणना कोण करी हरि मुखे माना हरि मुखे माना पुण्याची गणना कोण करी हरि मुखे माना हरि मुखे माना पुण्याची गणना कोण करी हरि मुखे माना हरि मुखे माना पुण्याची गणना कोण करी अरे एक नाम हरी अरे नाम आणि हरी एकच आहे बर हरे हरा भेद नाही नका करू वाद वाद अनेक लोक करतात म्हणजे महादेव वेगळा विष्णू वेगळा हे संत वेगळे हे संत वेगळे ते आमचे हे त्यांचे अहो छत्रपती शिवाजी महाराज कुणाचे आहेत रयतेचे राजे आहेत रयतेमध्ये अनेक प्रकारचे 18 पगड जातीचे लोक असतात रयतेचे म्हणजे सगळ्यांसाठी समान असणारा न्याय करणारे आलं लक्षात सामान्य नाहीत म्हणूनसाठी याला छत्रपतींचा सुद्धा जय जय करा छत्रपती शिवरायांचा त्रिवार जय जयकार त्रिवार जय जयकार छत्रपती शिवरायांचा दिवार जय जयकार दिवार जय जयकार छत्रपती शिवरायांचा त्रिवार जय जयकार त्रिवार जय जयकार छत्रपती शिवरायांचा दिवार जय जयकार दिवार जय जयकार त्रिवार जय जयकार बोला त्रिवार जय जयकार दिवार जय जयकार बोला दिवार जय जयकार त्रिवार जय जयकार बोला त्रिवार जय जयकार दिवार जय जयकार बोला दिवार जय जयकार छत्रपती शिवरायांचा त्रिवार जय जयकार बोला त्रिवार जय जयकार छत्रपती शिवरायांचा जय जयकार दिवार जय जयकार छत्रपती शिवरायांचा त्रिवार जय जयकार बोला त्रिवार जय जयकार छत्रपती शिवरायांचा जय जयकार बोला दिवार जय जयकार छत्रपती शिवरायांचा त्रिवार जय जयकार त्रिवार जय जयकार छत्रपती शिवरायांचा दिवार जय जयकार दिवार जय जयकार छत्रपती शिवरायांचा त्रिवार जय जयकार त्रिवार जय जयकार छत्रपती शिवरायांचा दिवार जय जयकार दिवार जय जयकार छत्रपती शिवरायांचा त्रिवार जय जयकार त्रिवार जय जयकार छत्रपती शिवरायांचा दिवार जय जयकार दिवार जय जयकार छत्रपती शिवाजी महाराज की जय का नाव घेऊ नये पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे निघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी विठ्ठल 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 हो महाराज ज्याप्रमाणे भक्तांची नावं घेतली तर पापांचा ऱ्हास होतो तसं म्हणले महाराज जर महादेवाचं नामचिंतन तुम्ही तुमच्या मुखाने जर घेत राहिले तर त्याचा परिणाम काय होता अभंगाच्या दुसऱ्याच्या वाचे वदता शिव नाम वाचे वदता
शिव नाम ओ वाजवत शिव नाम ओ वाजवत शिव नाम वाचे वदता शिव नाम वाचे वदता शिव नाम ओ वाजवत शिव नाम ओ वाजवत शिव नाम तयान बाधे क्रोध काम तयान बाधे क्रोध काम दयान माझे क्रोध काम दयान माझे क्रोध काम तयान बाधे क्रोध काम तयान बाधे क्रोध काम दयान माझे क्रोध काम दयान माझे क्रोध काम वाचे वदता शिव नाम वाचे वदता शिव नाम वाजवत शिव नाम वाजवत शिव नाम वाचे वदता शिव नाम दयान बाधे क्रोध काम दयान बाधे क्रोध काम दयान बाधे क्रोध काम वाजवत शिव नाम दयान माझे क्रोध काम दयान माझे क्रोध काम दयान माझे क्रोध काम हो वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोध काम. आणि अशा असणाऱ्या महादेवाचं नामस्मरण ते लहान बालक करू लागलं महाराज. आणि महादेवाने विचारलं, शंकराने विचारलं, बाळा मी प्रसन्न झालोय, सांग तुला काय हवं. त्या बाळाने काय उत्तर द्यावं म्हणले, मला काय मागायचं कळतंय महादेवा, पण माझ्या आईने तुमचं जे मंदिर पाडलं ना तिला तुम्ही क्षमा करा. काय मागणं मागितलं, तिला क्षमा करा. घरात जाऊन त्या ठिकाणी आईला बोलून आणलं आणि तिने उठून पाहिलं तर हा लकलकाट सर्व असणारा वाडा तयार झाला. मग ती बाहेर येऊन पाहते तर तिथे साक्षात महादेव शिवशंकर त्या ठिकाणी उभे होते. महाराज दिव्य स्वरूप तिने पाहिल्यानंतर महाराज ती असणारी बाई, ती असणारी चंद्रसेन राजाकडे पळत गेली. हा निरोप तिने तिथं सांगितला का, चला म्हणले आमच्या वाड्यामध्ये साक्षात महादेव आले. महाराज आता ते अनंत जन्माचे पुण्य असल्यामुळे त्यांना ते साक्षात भेटले. आणि मग मात्र महाराज तो राजा ताबडतोब असणार सगळं उरकून तिथं आल्यानंतर त्या पहिल्या त्या लहान बालकाचे पाय धरले महाराज. पाय का तर ज्याला शिवशंकर अगदी लहानपणीच भेटले, काय त्याची आराधना असेल. म्हणून वय जरी लहान असले तरी त्याचा अधिकार मोठा झाला महाराज. एवढंच नव्हे, त्या लहान मुलाला पाहण्यासाठी यात्रा भरू लागली. यात्रा लोक लांब लांबून यायचे. जे राजे त्याच्यावर आक्रमण करायला आलते ना, त्यांच्या कानावर ही बातमी गेली. त्यांनी सुद्धा वैरविरोध सोडून दिला. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्र न खाती सर्पतया. त्यांचं चित्त शुद्ध असल्यामुळं, भक्तीमध्ये तल्लीन असल्यामुळं शत्रू सुद्धा मित्र झाले महाराज. आले लक्षात. आपण खालच्या स्तरावर एकमेकाशी वैरवाद घालीत बसतो, पण वर ते लोक एकत्र असतात. पण भक्तीमध्ये मात्र तसं नसतं बरं का. भक्तीमध्ये अंतःकरणातून साधू हे एकच असतात.
सज्जन सज्जन हे एकत्रच असतात महाराज. सज्जन आणि साधू हे काय वेगळे नसतात. इथं काय जाती गोत्र काय याला लागू होत हा नियम, ह्या नियमामध्ये ते बसत नाही. कारण जे साधूच्या अनुग्रह येत आहेत, जे कृपादृष्टी, जे पंखाखाली जे असणारे त्या ठिकाणी साधूचा अनुग्रह घेऊन त्या ठिकाणी आपली वाटचाल करतात ना महाराज, तर त्यांना ते अग्नी स्वरूप झालेले असतात. त्यांना जात गोत्र कुळ काही शिल्लक राहत नाही. आता परवाची गोष्ट आहे तुम्हाला सांगतो. इथं हे शागड नाही का आपलं, त्याच्या पलीकडे ती रिक्षा पलटी झाली रिक्षा, आणि त्यात होता कापूर भरलेला, आणि ते घर्षणामुळे पेटलं. आता मला सांगा, पेटल्यानंतर त्याची झाली राख. आता लोक इतके बावळट, बरं आता राख, कापराची राख भरायला किती किती न्यावं बरं? एका एका माणसाने समजा किती न्यायला पाहिजे? नेहून नेहून किती न्यायला पाहिजे सांगा बरं? किती न्यायला पाहिजे सांगा ना. हा बरोबर आहे का नाही? ठाईच समाप्ती झाली कापुराच्या वाती उजळला ठाईच समाप्ती झाली जैसिया, ठाईच समाप्ती झाली जैसी, हो. म्हणून सद्गुरू नगद नारायण महाराज आपल्या असणारे परिसराचं वैभव महाराज, बीड जिल्ह्याचं नाखे वैभव, मराठवाड्याचं असणारं बळखांबा असेल तर नगद नारायण महाराज आहेत. विठ्ठल विठ्ठल. हो महाराज, अनेक प्रकारचे साधू संत विवेक बुद्धीचे साधक त्या ठिकाणी आले आणि आपल्या जीवनाचं कल्याण करून गेले. जे साधूचे आश्रित राहतात त्यांचे पहिले नाव बदलतात आणि गुरु घरचं नाव त्यांना लागू होतं. मग त्यावेळेस त्यांना कुळ गोत्र काय शिल्लक राहत नाही. मग त्या कापराला जी जशी काही शिल्लक राहत नाही, राखच होत नाही बरं का. तसं असणार साधूच्या कुळाचा गोत्राचा काही संबंध राहत नाही. आलं लक्षात? सांगण्यात तात्पर्य का लक्ष देऊन ऐकलं तरच कळतो विषय. चिंतन असा विषय का लक्ष विचार केला पाहिजे. आपण सांगणार काही सांगणं, आपण त्याचा विचार केला. तसं मनुष्य जन्म प्राप्त होऊन महाराज अनेक विचारामध्ये लोक मग्न आहेत. पण आपण कोणता विचार केला पाहिजे, कशाचा विचार केला पाहिजे याचं बी काही शास्त्र आहे ना. मग कोणता विचार केला पाहिजे आपण? तरावया पार भव सिंधू, शिवंत देह क्षणोक्षणी हाजी करावा विचार, रवया पार भव सिंधू, रवया पार भव सिंधू, क्षणी हाजी करावा विचार, रवया पार भव सिंधू, रवया पार भव सिंधू. हो, हा भवसागर अथांग आहे महाराज. ह्या भवसागरात सगळे लोक गुरफटलेत, अगदी त्या ठिकाणी तल्लीन होऊन गेलेत. आणि ते भवसागरातून तुम्ही अलिप्त आहात का? तर तुम्ही नामचिंतन करताय, तुम्ही गाथा पारायण करता, ज्ञानेश्वरी पारायण करता, शिवलीलामृत करता, प्रपंच करत करत ईश्वराची आराधना करता. म्हणून अनायासे तुम्हाला ते लोणी सापडतंय. मंथोनी नवनीता तैसे ज्ञानंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्गो, इतर वाया व्यर्थ अनंत वाचाळ बरळती बरळ, त्या कैसेने दयाळ पाहावी हवी. काही कुंकड गप्पा हाणल्या, काही जरी बडबड करीत राहिलं तरी बेडका जन्मा जाईल, पण उद्धार होईल असं होऊ शकत नाही. अहो, त्या लहानपणी 6 वर्षाच्या बाळाने देवाला आपलंसं करून घेतलंय. म्हणून त्या चंद्रसेनाने त्या बाळाचे पाय धरले. हनुमंतराया काय वेडे आहेत का? आज ब्रह्मांड एवढं त्यांचं स्वरूप असून सुद्धा भगवत भक्ताच्या चरणाचे धूळ मस्तकाला लावतात. म्हणजे किती नम्रता आहे. आणि त्या भक्तीचे वाटात तुकोबराय सुद्धा विचारतात का? किती जरी अंगी सामर्थ्य असलं तर कधी कधी भक्ती वाढवण्यासाठी महाराज नम्रता धारण केली पाहिजे.
लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मान. बरोबर आहे. तुका म्हणे जाण व्हावे लहाना व्हावे लहान. अहो एवढे मोठमोठाले चिरंजीव पदाचे अधिकारी असणारे हनुमंतराया जर भक्ती वाढवण्यासाठी लहान होतात तर आपल्याला एकमेकाचा तिरस्कार वैर द्वेष सोडून त्या ठिकाणी एकमेकाला राम राम घालायला काय फरक पडतो. आपल्या भागात तर चांगलंय महाराज, कितीतरी लोक काही जरी असलं तरी कुठं ना कुठं तरी एकत्र येतात, परंतु लोक सांगतात म्हणून आपण कुठल्याही गोष्टीचा डायरेक्ट काय प्रतिक्रिया द्यायच्या विचार करायचा त्या गोष्टीचा. आलं लक्षात. तसं महाराज त्या बाळाला अनायासे खेळता खेळता ईश्वराची प्राप्त झाली. पण आपल्याला आता ती वेळ राहिलेली, आता आपण सुज्ञेत, आता आपण शिवलीलामृत वाचलं पाहिजे. 4-10 का होईना चाली त्या ठिकाणी वर्षामध्ये 10-5 चाली बसतातच. विष्णू सहस्त्रनाम, हरिपाठ, चिंतन, पोथी, पुराण, रामविजय, भक्तिविजय, राम सर्व प्रकारचे ग्रंथ जे तुम्हाला आवडेल ते तुम्ही नाम घेतलं पाहिजे. ज्याला राम नाम आवडते त्याने राम नाम घ्या, ज्याला ओम नमः शिवाय आवडते त्याने ओम नमः शिवाय घ्या, पण भक्ती मात्र केली पाहिजे. व्यसनापासून दूर राहिलं पाहिजे. आपल्या जीवन काय आपल्याला सारखं सारखं नाही. आणि मग मात्र महाराज तो असणारा चंद्रसेन राजा, तिथं अनेक प्रकारचे सगळे त्या ठिकाणी राजे गोळा झाले. भरपूर गर्दी त्या ठिकाणी जमल्यानंतर तेवढ्यामध्ये साक्षात हनुमंतराय तिथे प्रगट झाले. जय श्रीराम. हनुमंतराया प्रगट झाल्यानंतर महाराज त्या लहान बाळाच्या डोक्यावर हनुमंतरायाने वरद हस्त ठेवला, कानामध्ये दिव्य मंत्र दिला रामनामाचा, आणि प्रदोष नावाचं व्रत त्याला सांगितलं की तू प्रदोष करीत. जसं हे शिवरात्री महाव्रत आहे तसं प्रदोष सुद्धा शनी प्रदोष, सोम प्रदोष केला पाहिजे. ज्याला संपत्ती संतती आपल्या मनोकामना पूर्ण करायच्या असतील तर त्यांनी प्रदोष धरावा. आणि संध्याकाळी महादेवाची पार्वती मातेची पूजा करून भावविश्वामध्ये महाराज एखादं गरीब कुटुंब असलं त्याला जर आपल्याकडे काही सामुग्री नसली तर मानस पूजा करा. आता आपण 5 मिनिटाची मानस पूजा करणार आहोत. सगळ्यांनी डोळे झाकायचे आणि जसं मी म्हणाल तसं मागं फक्त ओम नमः शिवाय म्हणायचं. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. अशी कल्पना करायची का आता आपण काशी क्षेत्रामध्ये आहोत. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. काशी क्षेत्रामधून पायऱ्या उतरवतो तर आपण गंगेमध्ये गेलेलो असे कल्पना करा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. तिथं असणारं पाण्याचा हंडा भरून घेतलाय आपण गंगेच्या पाण्याची आणि काशी विश्वनाथाच्या दर्शनासाठी चाललेलो आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. आल्यानंतर नंदी असणाऱ्या नंदीच्या डोक्यावर थोडंसं पाणी टाकलं, त्या ठिकाणी आपण तिथून आतमध्ये गेलो. शिवलिंगाजवळ आपण त्या ठिकाणी बसलो, एकटेच आहोत असं समजायचं. त्या ठिकाणी महादेवाच्या दर्शनासाठी आतमध्ये गाभाऱ्यामध्ये गेलोय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. तो असणारा पाण्याचा त्या घागरी ज्या आहेत ना त्या महादेवाच्या डोक्यावर आपण अगदी त्या ठिकाणी ओतत आहोत. नंतर दह्या दुधाच्या कल्पनेच त्या ठिकाणी दही दूध त्या ठिकाणी महादेवाच्या डोक्यावर ओतायचंय आणि म्हणत राहायचंय ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आणि त्या दह्या दुधाने त्यांचं असणारं महादेवाचं सर्व शिवलिंग त्या ठिकाणी स्वच्छ अगदी आपण त्या ठिकाणी डोक्याने डोकं चोळून घ्यायचं महादेवाचं आणि कोमट पाणी परत कल्पनेचं त्याच्या असणाऱ्या शिवलिंगावर ओतायचंय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. सर्व असणारं शिवलिंग त्या ठिकाणी आपल्या सुंदर वस्त्राने सगळं स्वच्छ पुसून काढायचंय. त्याला असणारं सुंदर त्या ठिकाणी भस्म लावायचंय. हळद कुंकू त्या ठिकाणी गंध अक्षता लावून त्या ठिकाणी आणि आपल्या जवळ असणारे बेल फूल सर्व त्या ठिकाणी महादेवाच्या असणाऱ्या पूर्ण शरीरावर त्या ठिकाणी असणाऱ्या पिंडीवर टाकायचे आणि महाराज अत्तर धूप दीप नैवेद्य सगळं त्या ठिकाणी महादेवाला अर्पण करायचं आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. नमः शिवाय. आणि नंतर मात्र 21 बेल असणारे कल्पनेचे बेल पालथे ठेवायचे असणारे महादेवाच्या डोक्यावर. मग एक एक बेल वाहिला का आपण ओम नमः शिवाय म्हणायचंय. म्हणा ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय.
ओम नमः शिवाय 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 काशी विश्वनाथ भगवान की जय. आणि सर्व बेल त्या ठिकाणी महादेवाला त्या ठिकाणी व्हायचा. त्याच्यावर असणाऱ्या अक्षदा आपण टाकायच्या. धूप दीप नैवेद्य टाकणे साष्टांग प्रणिपात मनोमन त्या ठिकाणी महादेवाला करायचा. आणि विनंती करायची कैलास राणा शिवचंद्र माऊळी फणींद्र माथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःख हारी तुझ विण शंभो मज कोण तारी पार्वतीपते हर हर महादेव. ओम शांती शांती शांती. ही आहे मानस पूजा. विठ्ठल 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 विठ्ठल. हो महाराज, अशी असणारी मानस पूजा जो करतो तो अंतःकरणातून महादेवाच्या अगदी जवळचा मित्र सखा होऊन जातो महाराज. आणि मग मात्र कारण का ह्या त्रिभुवनाचं सर्व असणार चारी पुरुषार्थाचे मालक कोण असतील तर महादेव परमात्मा आहेत. ह्या अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये धर्म अर्थ मोक्ष काम धर्म अर्थ मोक्ष काम काम मोक्ष धर्म अर्थ मोक्ष धर्म अर्थ काम मोक्ष धर्मार्थ 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 काम मोक्ष. शिव देखता प्रत्यक्ष शिव देखता प्रत्यक्ष वाचे वदता शिव नाम वाचे वदता शिव नाम वाचे वदता शिव नाम. शिव देखता प्रत्यक्ष शिव देखता प्रत्यक्ष वदता शिव नाम वाचे वदता शिव नाम वाचे वदता शिव नाम. हो धर्मार्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष हे 4 पुरुषार्थ स्वतः महादेव त्या ठिकाणी याचं डिपार्टमेंट महादेवाकडे ते स्वतः पाहतात. धर्म वाढवायचा असेल तर छत्रपतींच्या रूपाने त्यांना असणारं सामर्थ्य प्रदान करतात. कारण तर सामर्थ्य असल्याशिवाय बळे विना शक्ती बोलू नये. सामर्थ्य असल्याशिवाय त्या ठिकाणी जगामध्ये परिवर्तन करू शकत नाही. लक्षात आलं का? धर्म वाढवण्यासाठी छत्रपतींनी किती प्रयत्न केलेत. कधी विचार केला का इथून घोड्यावर दिल्लीला जायचं, आग्र्याला जायचं, मथुरेला जायचं, पंजाबला जायचं. हे काही निश्चय ऐकायला सोपं वाटतं, प्रत्यक्षात करायचं काही साधी गोष्ट आहे. महाराज लोक निश्चित इथून गावात पाय पाय जायचं म्हणलं जीवावर येते. काय काय तर निश्चित खात्यात आणि रातभर गोधडीत पादत येत. अजिबात चालत चाललं पाहिजे, व्यायाम केला पाहिजे, चाललं पाहिजे, जेवल्यानंतर शतपावली केली पाहिजे. सांगण्यात तात्पर्य असं असतं का बा त्यांचे एवढे कष्ट आपण झेलू शकत तरी सुद्धा त्यांचे उपकार आहेत हे मानायला लोक तयार नाहीत. आलं लक्षात? तसे साधू संतांचे अनेक उपकार आहेत. प्रत्येक कुळामध्ये संतांनी अवतार घेतला आणि त्या कुळाला त्यांनी सन्मार्गाला लावलं महाराज.
परंतु लोक संतांचा उपकार विसरत चालले, कारण कलीचं प्राबल्य वाढलंय महाराज. कलियुगाचं प्राबल्य वाढल्यामुळं लोक साधू संतांना मानायला तयार नाहीत, आणि जरी मानतात तरी ते द्वैत बुद्धीने. आलं लक्षात? द्वैतामुळे ईश्वर आणि देव आणि संत वेगळे नाहीत हो. लक्षात. उदाहरण जर सांगतो तुम्हाला, समुद्र आणि समुद्रावरले लाटा. आता आपण जर समुद्रातली लाट आली तर आपण काय म्हणतो? समुद्र आला म्हणतो का? लाट आली म्हणतो. मग मला समुद्रात काय असते? पाणी. आणि लाट म्हणजे काय? तसं देव आणि संत, देव भक्त दोन्ही एक रूप झाले, मुळीच संचले जैसे तैसे. लक्षात आलं का? म्हणून संतांची जरी सेवा केली तरी ईश्वराला प्राप्त होते. आणि महादेवाचं शिवलिंग मातीचं जरी असलं, त्याला जरी अभिषेक केला, मनाने जरी तुम्ही पूजा केली, मानस पूजा, तरी ती काशी विश्वनाथाला पोहोचते. आता आपण इथून काय काशीला जाऊ शकत नाही. मग इथं बसल्या बसल्या जर मानस पूजा केली तरी आपण काशीमध्ये आपलं अंतकरण पोहोचलेलं. आणि तेच लागतंय देवाला. देवाला काय लागतंय दुसरं? अंतरीची घे तो गोडी, अंतरीची घे तो गोडी, अंतरीची घे तो गोडी, अंतरीची घे तो गोडी, पाहे जोडी बाबाजी, पाहे जोडी देव सोयरा सोयरा, देव सोयरा सोयरा, पाहे जोडी बाबाची, पाहे जोडी बाबाजी, देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा. अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. देव अंतकरणातली गोडी घेतो. तुमचा भाव कसा आहे तो तपासून पाहतो. देव सोयरा सोयरा. देव सोयरा आहे, पण कुणाचा? देव कुणाचा सोयरा आहे? दिनाचा. देव सोयरा दिनाचा. दिन म्हणजे कोण? ज्याच्या अंतकरणात ईश्वर सोडून दुसरं कोणाला स्थान. मग ते काय नुसतं का आपल्या गावातलीच असे नाही, कुठलीही असू दे. पार ह्या जगाच्या पाठीवर कुठला जरी असला, एखादा दीन दुबळा गरीब, एखादा ज्याच्याकडे काही नाही, तुम्हाला सांगू का, गरीब परिस्थितीमध्ये देव लवकर भेटतो, कारण त्याच्याकडे लय जास्त व्याप नसतो ना. आलं लक्षात? अनेक रत्न सापडले महाराज, 14 रत्न सापडले त्या समुद्र मंथनामध्ये. त्याच्यानंतर काही उपरत्न सुद्धा सापडले, काही छोट्या छोट्या गोष्टी. त्याच्यातली एक असणारी दुर्दशा नावाचं एक रत्न, त्याला कोणी घ्यायला तयार नाही. हळाहळ विष महादेवाने घेतले. जगाचा संहार होता होता त्यांनी वाचवलं, त्यांच्या कंठामध्ये धारण केलं. त्या कंठामध्ये धारण केल्यानंतर त्यांचं डोकं दुखायला लागलं महाराज. महादेवाचं डोकं दुखायला लागल्यानंतर ते डोकं कशानेच राहीना. ते डोकं कशानेच राहीना. मग मात्र त्यांनी गळ्यामध्ये सर्प धारण केले, तरी सुद्धा ते विष थंड झालं नाही महाराज. मग त्यांनी रामायणाचे इतके भाग केले, शेवटी राम नामाचं दोन जे अक्षर आहेत ते कंठामध्ये धारण केलं, त्याने ते विष तळ झालं. नामाचं एवढं महत्व आहे, लक्षात आलं का? आणि दुसरा चंद्र सुद्धा धारण केला महाराज. चंद्राला 33 कोटी देवांनी विरोध केला होता. गुरु बृहस्पतीची असणारी पत्नी तारा, काशी खंडातली कथा आहे म्हणून सांगतो तुम्हाला. एकदा 16 कला त्या ठिकाणी सर्व प्रकारच्या कला चंद्राला आणि गुरु बृहस्पतीने शिकवल्यानंतर ते म्हणले असणारे, गुरुजी मी आता माझ्या असणाऱ्या घरी चाललोय, तर तुम्हाला काहीतरी गुरुदक्षिणा देण्याची माझी विनंती. ते म्हणले, मला काय तुझ्याकडून गुरुदक्षिणा घेण्याची इच्छा नाही, पण तू घरी जा आणि त्या घरचे जे माणसं असतील ते जे मागतील ते तुला द्यावं लागेल, ते दे म्हणजे. आता जो अंतकरणातून निष्कामी, ज्याच्या मनामध्ये काम नाही, त्याला ही कथा पचणार रुचणार, अन्यथा ही कथा पचू शकत नाही बरं का. मग मात्र घरी गेल्यानंतर तारांनी असणारे मनोगत व्यक्त केलं का असणार त्या ठिकाणी भविष्यामध्ये गुरुतल्पकता कुणालाच घडू नये, माझंही नाव पतिव्रता यादीमध्ये राहिलं पाहिजे, आणि माझ्या महादेवाच्या नामाने काम क्रोध बाधत नाही,
ह्या वाक्याला सुद्धा कुठे डाग लागू नये म्हणून तिने स्वतः काय केलं, त्या ठिकाणी त्या चंद्राच्या सर्व कला म्हणले, तुझ्या सर्व संपूर्ण कला मला तू काय काय शिकलं याचं प्रॅक्टिकल दाखव. प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी, एकादश, द्वादश, त्रयोदश, आज शिवरात्र, चतुर्दश, अमावस्या, परत शुद्ध प्रतिपदा, द्वितीया, असं करीत करीत पौर्णिमेपर्यंत संपूर्ण त्या ठिकाणी चंद्राने सगळं पूर्ण स्वरूप दाखवलं. स्वरूप दाखवल्यानंतर महाराज इतकं सुंदर ते चंद्राचं स्वरूप पाहिल्यानंतर त्या असणारी तारा आणि मोहित झाली त्या असणाऱ्या चंद्रावर. मग मात्र परत त्यांनी त्या असणाऱ्या बाकीच्या 16 कला दाखवल्या. म्हणजे असं करत करत महाराज परत अमावस्या, चंद्र गुप्त झाला, नाहीच झाला. अमावस्याला चंद्र दिसत नाही का, दिसतो तुमच्या. आणि मग मात्र बेचैन झाली तारा. मग मात्र चंद्र कुठं गेला, परत असणाऱ्या प्रतिपदेपासून सर्व कला दाखवल्या. आणि मग तिने असणारी एक टिंब नावाची असणारी इच्छा तिने चंद्राकडून आणि वरदान मागून घेतलं का तू असणारी माझी तेवढी इच्छा पूर्ण कर. त्यांनी सांगितलं तू माझी असणारी गुरुमाता आहेस, माझ्याकडून ती चूक कधीच होऊ शकत नाही. म्हणले याद राख, जर तू म्हणले त्या ठिकाणी मी सांगितलेलं ऐकलं नाही, तुझ्या गुरुची तुला परवानगी का त्या ठिकाणी तू इथं ते जे सांगशील तू ऐकलं पाहिजे असं म्हणल्यानंतर महाराज नाही तर मी तुला शाप देईल. आता तारा सुद्धा काही सामान्य नाही बरं का महाराज. अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा पंचकन्या स्मरे नित्यम महापातक नाशनम. 5 असणाऱ्या महापतिव्रतामध्ये ताराचा नंबर आहे, पण तिचा हेतू वेगळा आहे बरं का. देहधर्माने ती असणारी देहधर्माला पतिव्रता मानित नाही. नवऱ्याला काय अपेक्षित आहे, नवऱ्याची इच्छा काय आणि त्याच्यातून पुढं काय धर्म घडणार आहे. शिव जाणता प्रत्यक्ष धर्म अर्थ काम मोक्ष. शिव देखता प्रत्यक्ष. महादेवाचं वाक्यही खोटं होऊ नये, त्यांचं वरदानही खोटं होऊ नये. माझ्या पतिरांचा मनोगत सुद्धा भविष्यामध्ये असणाऱ्या चंद्र हा सर्व गुण संपन्न जरी असला तरी एका चुकीचा परिणाम काय होतो त्याला त्याच्या शरीरावर भोगायला पाहायला हे जगाला उदाहरण होईल. म्हणजे त्याची इच्छा नव्हती मला, निष्काम होता चंद्र, परंतु असणाऱ्या गुरुपत्नीच्या आदेशामुळे नाईलाजाने त्या ठिकाणी त्या चंद्राला तिच्याशी रथ व्हावं लागलं. त्याचा परिणाम असा झाला का 33 कोटी देव, इंद्र हे सर्व असणारे त्याचा पाठलाग करू लागले. नाना प्रकारे त्याची निंदा केली, त्यांनी शस्त्र घेऊन त्यांच्यावर असणारा आक्रमण केलं. पण चंद्र दिसाय जरी शीतळ असला तर एवढा महापराक्रमी महाराज त्यांनी 33 कोटी देवांचा पराभव केला एकटे. शेवटी एक दिवस त्यांनी काय केलं महाराज, छोटं रूप धारण केलं द्वितीयेचं, आणि क्षीण झाल्यामुळं तो असणारा ते देवांमुळं तो असणारा जाऊन कुठं महादेवाकडे गेला कैलासामध्ये. महाराज महादेवाच्या डोक्याला हात लावून बसले होते, त्यांचं डोकं दुखत होतं. चंद्र जसा पळत आला तसा महादेवाने घेतला असा डोक्यावर धारण केला महाराज. आणि जसा चंद्र डोक्यावर धारण केला तसं त्यांचं डोकं दुखायचं राहिलं. आहे का नाही काशी खंडात कथा. आणि मग मात्र डोकं दुखायला राहिल्यानंतर ती 33 कोटी देवांचं सैनिक सगळं त्या ठिकाणी पुढे येऊन उभं राहिलं. ओ म्हणले महादेवा शंकरा, तुम्ही त्रिभुवनाचे असणारे आराध्य दैवत आहेत आणि काय त्या चंद्राला डोक्यावर घेऊन बसले. ते म्हणले झालंय काय. ते म्हणले असणाऱ्या गुरुपत्नीला गुरुमातेला म्हणले त्या ठिकाणी त्यांनी आपण एवढं ते म्हणले हे पा ते तुमचं काय असेल ना, त्यांनी माझ्या डोक्याला स्पर्श झाल्यावर माझं म्हणले डोकं थंड झालं, शांत झालं, माझा व्याधी विकार सर्व निघून गेले. त्याच्यासारखा परोपकार कोणीच नाही म्हणले. काय तुम्हाला त्यातलं सूक्ष्म अध्यात्म माहिती नसल्यामुळं तुम्ही त्याच्यावर दोषारोप करताय. पण त्याच्यातलं जर अध्यात्म तुम्हाला कळालं, तयान बाधी क्रोध काम, कळलं का. क्रोध आणि काम महादेवा जर आश्वासित असलं, त्यांचं जर वरदान असलं तर त्यांना ते बाधू शकत नाही. हे वाक्य खरं करण्यासाठी त्या चंद्राचा त्या ठिकाणी उदाहरण तुम्हाला सांगितलं. आणि महाराज अशा प्रकारे जर महादेवाचं त्या ठिकाणी नामचिंतन केले तर महादेवाचं 33 कोटी देवांचा पराभव करून ते म्हणले तुम्ही आता इथं थांबू नका, तुम्ही आपल्या आपल्या उद्योगाला निघून जा. 33 कोटी देवाला त्यांनी पाठीमागं दिलं. म्हणजे याचाच अर्थ आहे का बाबा, जे महादेवाचा शरणागत असतो, जो सद्गुरूची सेवा करतो,
जो असणार त्याला भवरोग बाधत नाही. आणि हे असणाऱ्या अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये एक जनार्दनी शिव एक जनार्दनी शिव एक जनार्दने शिव एक जनार्दने शिव एक जनार्दनी शिव एक जनार्दनी शिव एक जनार्दने शिव एक जनार्दने शिव निवारी कळी काळाचा भेव निवारी कळी काळाचा भेव वाचे वदता शिव नाम वाचे वदता शिव नाम माझे गोदगाम दयान माझे दयान माझे दयान माझे क्रोध काम दयान माझे क्रोध काम वाचे वदता शिव नाम वाचे वदता शिव नाम हो वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोधकाम एका जनार्दने शिव निवारी कळी काळाचे भेव. कळी काळाचे भेव कशाचा असेल तर काम क्रोध मोह मद मत्सर अहंकार दंभ ह्याच्यामध्ये जो गुंतून पडतो त्याला कळी काळाचं भय निर्माण होतं. याच्या व्यतिरिक्त जो असणारा प्रारब्धावर विश्वास ठेवतो त्याला मात्र कळी काळाचा भेव राहत. महाराज काही गोष्टी अशाच आहेत धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष. धर्म घडायचा असला तरी पूर्वजन्माचं पुण्य असावं लागतं. धर्म कोणालाही घडत नाही. महाराज हिवराचे दाट सावली सज्जने जैशी का वाळली तेवी पुण्य डावलोने गेली अभक्तांते. अभक्त माणसाकडे पुण्य होऊन कधी जात नाही. बरं का अभक्ताकडे पुण्य होऊन जात नाही भक्ताकडे जात. पुण्यवंताकडेच पुण्य जात असतं. म्हणून साठी अतिथीची सेवा करा. अतिथीला असणारे जेव खाऊ घालीत जा. तुम्हाला सांगायची गरजच नाही कारण तुम्ही सगळे तज्ञ. आता आपली मृदंगाचार्य गोड मृदंग वाजवला महाराज टाळकरी मागे तरी सुद्धा एक सुद्धा सम मागे पुढे झाली नाही. साधी गोष्ट नाही. सुंदर अगदी असणारे टाळकरी वृंद इंदे महाराज आमचे हरिभक्त त्यांना म्हणलं तुम्हीच कीर्तन करा मी ऐकतो. नाही म्हणले तसं. त्यांच्या असणाऱ्या विनंतीला मान देऊन सामान्य गोष्ट नाही महाराज. गुरुवारी असणारे आपले रामभाऊजी महाराज राऊत यांच्या संस्थेमध्ये ते शिकत आहेत. आपल्या वाडीचं वस्तीचं ते वैभव आहे. सामान्य गोष्ट नाही बरं का. ज्यांनी जीवनाचा आपल्या खूप त्याग केला अशा महात्म्याजवळ ह्या गोष्टी शिकायला मिळतात. आता मला खूप आनंद वाटतो. कुणी आळंदीचे असो पंढरपूरचे वारकरी क्षेत्रातले असो साधू असो साधक असो कुणी असो लहान बाळ जरी असलं तो जर भक्ती मार्गाला जर त्यांनी प्रवेश केलेला असला खूप जाऊ द्या. काय आता समजा सगळ्यालाच काय टाळ येत नाही कोणाला ताल. आता तालाची स्वराची कुठली ना कुठली देव बाजू कमी ठेवीत असतो. सगळ्या परिपूर्ण गोष्टी देवाकडे सुद्धा नाहीत बरं का. देव सुद्धा परिपूर्ण नाही. देव कुठं कमी. ऐका यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेत तयानाम भगवंतु. परब्रह्म जरी पूर्णोत्तम परमात्मा असला तरी एका गोष्टीची त्याला सुद्धा उणीव महाराज. आणि देवाला काय उणीव काय असेल सांगू शकते. देवभावाचा भूकेला देवभावाचा भूकेला
भावाचा भुकेला जीव भावाचा भुकेला आची दुष्काळ तयाला आची दुष्काळ तयाला देव भावाचा भुकेला देव भावाचा भुकेला देव भावाचा भुकेला देव भावाचा भुकेला हो काही अवघड नाही देव फक्त भावाचा भुकेला आहे भाव शुद्ध ठेवा भाव शुद्ध ठेवा म्हणजे काय प्रपंच करूच नका असा त्याचा अर्थ होत नाही प्रपंच केला पाहिजे परमार्थही केला पाहिजे फक्त त्यातला भाव तरी गाय से करी या आटा पहारा माझा रे मोटके निमिष भरी मज दे तू जाय निर्व्यसनी जीवन सुसंगत सत्संग आणि ग्रंथाच्या सांगडीमध्ये आपलं जीवन असणारे घालवायचं नाही चांगलं करता आलं तर करू नका पण जीवनाचं वाटोळं होईल असं काही करू नका विचारपूर्वक जीवन जागा आणि अशा पद्धतीने आता जास्त वेळ घेत नाही कारण आता 2 तास आपले झालेले आहेत अजून तुम्ही म्हणले वाढवा तर अजून तासभर वाढेल मला काय फरक कारण आज शिवचिंतन जरी लांबलं तरी काय फरक पडत नाही पण कुठल्याही गोष्टीची मर्यादा असते यांना बराच वेळ बसलेले आहेत दिवसभर यांनी सुद्धा पारायण केलेले आहेत हे काय सोपं म्हणून परमार्थ हा सुद्धा किती घेतला पाहिजे तर जेवढा पचन तेवढाच केला पाहिजे जास्त जर कुठल्याही गोष्टीला समय जाना भलते नाना भलते ठाई म्हणून असो म्हणून सुंदर असणाऱ्या मृदंगाचार्याने साथ केली महाराज काही गोष्टी प्रारब्धाच्या अधीन असतात ते मिळाल्याशिवाय राहत नाही अर्थ हा विषय तुम्हाला सांगतो धर्म अर्थ काम आणि मोक्ष कामाची एक निष्काम कामाबद्दल तुम्हाला एक कथा सांगितली एक सांगतो अर्थाची अर्थ असा विषय महाराज दैवाच्या अधीने जेवढा तुमच्या प्रारब्धात आहे तेवढा तुम्हाला प्राप्त होणार आहे त्याच्या व्यतिरिक्त काही जास्त कमी मिळू शकत नाही पण प्रयत्नाने काय पण प्रयत्नाची जोड असल्याशिवाय प्रारब्ध अनुकूल होत नाही भगवान श्रीकृष्णांचा अत्यंत प्रिय भक्त अत्यंत प्रिय जिवलग सखा असणारा सुदामा महाराज अख्खं आयुष्य दारिद्र्यात काढावं लागलं त्याला पूर्ण दारिद्र्य भोगून अख्खं आयुष्य संपलं त्यावेळेस भगवान परमात्मा त्याला सुवर्णाची नगरी दिली तोपर्यंत दिली नाही कारण त्याच्या प्रारब्धात तिथपर्यंत नव्हतीच ती पूर्ण असणार त्याची एकदा विरक्ती तयार झाली त्याला अभिलाषा सगळी नष्ट झाली सगळे इंद्रिय ईश्वर स्वरूप झाली त्याची ब्रह्मस्वरूप झाली त्याची काया आणि आता त्याला लोभ चिटाकणार नाही मग तिथून पुढे त्याच्या असणारा त्याला सगळं सामुग्री त्याने दिली असो सांगण्यात तात्पर्य असं असतं का ज्यावेळेस ज्या गोष्टी मिळायच्या त्यावेळेस त्या मिळत राहतात म्हणून त्याचा जास्त अट्टहास न करता ईश्वराचं चिंतन करीतच राहावं प्रयत्नही केले पाहिजेत शेतीत मात्र कष्ट केलं पाहिजे कष्टाशिवाय शेती पिकत नाही आत्मसाधने मध्ये जर निंदा नाही झाली तर तुमची साधना खोटी तुमची साधना जर करीत असेल त्यात निंदा व्हायलाच पाहिजे निंदा झाल्याशिवाय साधना होत नाही तुल्य निंदा स्तुतिर्मौने समसंग विवर्जिता आलं लक्षात हे भगवंताचं वाक्य त्याच्यातून तुम्हाला जावाच लागतं आलं लक्षात तसं साधन हे दुःख कष्ट तितिक्षा भोगल्याशिवाय साधन होत आता आळंदीला विद्यार्थी राहतात त्यांना काय पोटभर जेवायला आहे कधी विचार करा कधी तितिक्षा भोगावी लागते कधी वेळेवर मिळतं कधी नाही मिळत पण तरी नामचिंतन करून पहाटे उठून त्या ठिकाणी असणारं पखवादावर प्रॅक्टिस करावं लागते नामजप करावं लागतो पाठाला जावं लागतं कधी कधी अनुकूल प्रतिकूल परिस्थिती निर्माण होते जवळ पैसे असतात नसतात तरी सुद्धा काही गोष्टी खाऊ वाटतात महाराज पण खायला भेटत नाही अशी परिस्थिती असते पण विद्या ग्रहण करोस्तोवर मात्र माणसाने तेवढं आणि थोडंसं स्थिर बुद्धीने वाटचाल केली पाहिजे असो म्हणून झालेली सेवा शिवशंकरांच्या चरणी अर्पण करतो भोलेनाथांच्या चरणी अर्पण करतो माझे स्वामी आत्माराम गिरीजी महाराज श्री क्षेत्र मांदळीकर लालगीर स्वामी यांच्या चरणी अर्पण करतो कारण त्यांच्याच कृपेचा प्रसाद म्हणून तुमच्या समोर आज उभा आहे कारण माझे 10वीत फक्त सगळे विषय गेलेले आहेत बाकी मग काय मी काय नाही तर मला कलेक्टरची परीक्षा द्यायची होती पण 10वीत सगळे विषय गेल्यामुळं मग ढोरामागं राहिलो आणि ढोरामागून नंतर मग या मार्गात संतांची संगत झाली आत्माराम गिरीजी महाराजांनी त्यावेळेस फक्त काहीतरी त्यांना माझी सेवा आवडली असेल
आणि मग शाळा सोडल्यानंतर त्यांच्याजवळ येऊन राहिलो सेवेला, पण निष्काम भावाने सेवा करायची. झाड लोट काही जे पदरात पडल ते करीत राहायचं. महाराज एक दिवशी त्यांनी आशीर्वाद म्हणले, तो कीर्तनकार होशील. आलं लक्षात? आता तुम्ही पाहिलं ना किती गोड गोड चाली. आता एकच चाल म्हणलोय 5-6 वाऱ्या. चालीची माझी गाठ नाही, कारण माझं गायन बियन मला काही समजत नाही. असो, फक्त चिंतनावर भाव असतो. म्हणून वेड वाकडं जसं असेल तसं सगळं जे आहे ते त्यांचं आहे. त्यांनी जशी बुद्धी दिली तसं, श्री गुरूंनी जशी बुद्धी दिली तसं त्यांच्याही चरणी अर्पण करतो. तुम्ही असणारे टाळकरी वृंद, इंदे महाराज आपले असणारे सगळे, जिजा सगळे असणारे आपले मृदंगाचार्य, भाविक भक्त, वयोवृद्ध, ज्येष्ठ, आबालवृद्ध, तुम्ही इतका वेळ इथं बसला, तुमचे लाख कोटी कोटी धन्यवाद. आणि त्या ठिकाणी सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली.